अरे साखळी काढ. तर आम्ही आलेलो आजचा ब्लॉग मराठीमध्ये घेणार आहे कारण की स्वातंत्र्य दिवस आहे आज. नाही रे त्याचा काय संबंध स्वातंत्र्य दिनाचा. चला आज मराठी ठिकाण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणून आम्ही नाशिकचे फेमस एक दिवसाचा स्वातंत्र्य आहे आणि आम्ही नाशिकची फेमस मिसळ तुम्ही पण या खायला. आम्ही पण आलेलो आहे खायला. जय बघे विठ्ठल. एम्बियन्स असं आहे एवढं काय खास नाही आहे पण मग ठीक आहे. माईक आणायचं राहून गेलं मित्र. आम्ही पण बर्ड्स पार्क आहे तिकडे. कितना खर्चा हुआ आता खूप भारी एम्बियन्स त्यांनी ठेवलेला आहे इथे. आपले जेवढं पण आहे ना नाशिकमध्ये जेवढे पण मिसळ पॉईंट्स आहे ना आम्हाला सर्वात जास्त आवडतं. आम्ही जाताना नेहमी 2 ठिकाणी जातो. ग्रेप्स एम्बेसी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं. अजून कोणतं आहे रे ते दुसरा ग्रेप्स एम्बेसी अजून साधना मिसळ त्यापैकी पेरूची वाडी आहे. आपण सर्व ठिकाणी गेलेलो आहे पण मग हा मला एम्बियन्स एवढा आवडला आहे ना एवढा आवडला आहे. तुम्ही हा एम्बियन्स बघा. अजून थोडंसं आपण एक्सप्लोर करू बघू काय अजून बघण्यासारखं. पुढं माईक आणायचं विसरलेलं आहे आज तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं. जेवढा क्लिअर येणार नाही. मग काय करतोय मी. अरे पागल तिथं बाई शूटर नाही का अजून एवढा परफेक्ट ब्लॉगर नाही झालेलो आहे मी. परफेक्ट ब्लॉगर झाल्यावर रील आणि त्याचं काय बघू. तिथं लिहिलेलं होतं रील जो पण चांगला शूट करेल ना त्याचं हे प्राईज वगैरे देणार आहे. पण मी एवढा अजून काही कॉन्फिडन्स नाही तरी पण मी एवढ्या पब्लिकमध्ये तुम्ही बघू शकता एवढी सर्व पब्लिक असून पण मी एकदम कॉन्फिडन्समध्ये बोलतोय. मी काय घाबरत नाही कोणाला. जे होईल ते होईल. काय करू नको अरे हां काय तिकीट आहे काय भाई काय तिकीट आहे. अनलिमिटेड काय एज लिमिट आहे का. हां 100 रुपये म्हणतोय एकाची मिसळ येऊन जाईल त्याच्यात. एकटं ट्राय करतो बाकी थोडी ट्राय करत करू का ट्राय करू का. कंटेंट भेटून जाईल. किती 100 रुपये. ताईला बोलो. ताई कुठे आहे. मग आपण बहिणीला बोलवू बघू ट्राय करू. 100 रुपये दे.
सायकल चालवायची हा ना वर्षा जाऊ काय ना आपण माझे पायला दुखताय ब्लॉग साठी ते कर ना. नाही का त्याच्यात काय मज्जा आहे गेला वर काहीतरी आगळं वेगळं आहे लागलं त्याला त्याला लागतंय रे. मला थांबलाय नाही का पॅन्डल 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 ना चक्कर आली. मित्रांनो एवढा घाण मला चक्कर आलेली ना त्याच्यामध्ये पॅन्डलमधून डायरेक्ट पायच निघून जात होता. पॅन्डल मारताच येत नव्हता मला डायरेक्ट चक्कर आले. काय ना 100 रुपये तिकीट होता 100 रुपयाचं तिकीट भरलं आणि म्हटलं चला नवीन काहीतरी ट्राय करू. कधी ट्राय केला नव्हता काय मजा आली पण आता चक्कर येते. थोडं थांबून घेतो मग बोलतो असली रे तो आहे ना काही ना काही आपला नंबर आलेला आहे. अर्धा तासापासून आपण वेट करत होतो. नाही पाऊण तास झालेला आहे आपल्याला. पाऊण तास झालेला आहे आम्ही वेट करत होतो. आत्ताशी आमचा नंबर आलेला आहे. आता लगेच आमची ऑर्डर बी घेते. पाऊण तास झालेला आहे. माईक नाही तर मला खूपच बोलायला हे होतं. आत्ताशी नंबर आलेला आहे मित्रांनो आपला. हे आपली पब्लिक हा ना किती काळा झालेला आहे. एवढा मोठा तुटला. तर मित्रांनो आपली मिसळ आलेली आहे बघू शकता. आता आपण खायला सुरुवात करणार आहे. आता खाल्ल्याशिवाय मी बोलणार नाही. मस्तपैकी तर्री बिर्री टाकून मस्तपैकी आता मिसळची मजा घेऊ. इडली मग तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे काही नाही. तुम्ही पण विजिट करा नक्की मिसळला. बस रे बस ना. दिला आहे तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. मिसळ वगैरे खाऊन झालेली. आता बिल आम्ही मागवलेलं आहे. बघू आता बिल कितीचं येतं. बाहेर मिसळ किती रुपये 120 रुपये आणि इकडे 110 रुपये प्लेट आहे. आणि रेसिपीला पण 100 रुपये प्लेटच. आता बिल किती येतं बघू. त्याच्यानंतर आपण आईस्क्रीम वगैरे मागवू. दिवसभर तेच करते. हा बिल आलेलं आहे आपलं. किती टाकायचं बोलला होता ना. 1000 रुपये. हे
किती 800पर्यंत झाले. आम्ही 6 जण होतो. 800 850 आपलं बिल झालेलं आहे. आता आपण आईस्क्रीम वगैरे मागवून निघू. दे. मला पण टेस्ट करायचं पक्का. फोटो घे ना, व्हिडिओ घे नाही.